स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकानं भाविकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दर्शन रांगेत जप करण्याच्या कारणावरून झालेल्या या वादातून सुरक्षा रक्षकानं भाविकांचे कपडे फाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून भाविकांकडून या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. होळी आणि धुळीवंदनाच्या सुट्टीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. याच दरम्यान एक भाविक दर्शन रांगेत बसून जप करत होता. तो पुढे जाण्यास तयार नसल्यानं सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सुरक्षा रक्षकानं त्या भाविकाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. भाविकांचं कपडे फाटले असून भाविकाला दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या इतर भाविकांनी आपल्या मोबाईलमध्ये ही सर्व दृश्य कैद केले. त्र्यंबकेश्वर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. मात्र त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात अशा मारहाणीच्या घटना वारंवार घडत असल्यानं देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेवर आणि त्यांच्या वर्तणुकीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, त्र्यंबकेश्वर.